मित्रांनो, तुमचं मन निर्मळ आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर नियती देखील तुमच्यासमोर कशी झुकते, कशी नतमस्तक होते, ही गोष्ट मी तुम्हाला एका सत्य घटनेच्या माध्यमातून पटवून देते. मी या घटनेला चमत्कार असं नाव देईल. त्या लहानशा मुलीने तिच्या बचत बॉक्समधून सर्व नाणी काढून फ्रॉकच्या खिशात टाकली व शेजारच्या केमिस्टच्या दुकानाच्या पायऱ्या चढली. ती काउंटरसमोर उभी राहिली आणि औषध मागू लागली. पण झालं असं की तिची उंची काउंटरपेक्षा फारच कमी असल्यामुळे तिच्याकडे अर्थात केमिस्टचे लक्षच गेले नाही. काउंटरवर तर फार गर्दी होती, त्यामुळे तिच्याकडे कोणाचं फारसं लक्ष नव्हतं. केमिस्टचा एक मित्र अमेरिकेहून आला होता आणि त्याच्याशी बोलण्यात केमिस्ट व्यस्त होता. मग त्या छोट्याशा मुलीने खिशातून एक नाणं काढलं आणि काउंटरवर आपटलं. त्याचा आवाज ऐकून सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. अर्थात तिची युक्ती कामी आली. केमिस्ट तिच्याकडे आला. कौतुकाने आणि प्रेमाने तिला म्हणाला, काय पाहिजे तुला बेटा? ती म्हणाली, मला चमत्कार पाहिजे. केमिस्टला तिचं बोलणं काहीच कळलं नाही. त्याने पुन्हा तिला विचारलं, बेटा तुला नक्की काय पाहिजे? ती पुन्हा म्हणाली, मला चमत्कार पाहिजे. केमिस्ट तिला म्हणाला, बेटा इथे चमत्कार मिळत नाही ग. ती पुन्हा म्हणाली, इथे जर औषध मिळतं तर चमत्कार सुद्धा इथेच मिळायला हवा ना. केमिस्टने तिला विचारलं, बेटा तुला हे कोणी सांगितलं? तेव्हा ती छोटी मुलगी आपल्या बोबड्या शब्दात म्हणाली, माझ्या भावाच्या डोक्यात ट्यूमर झाला आहे. पप्पांनी आईला सांगितलं की डॉक्टरांनी 4 लाख रुपये भरायला सांगितले आहेत. जर वेळेवर उपचार झाले नाही तर एखादा चमत्कारच कदाचित त्याला वाचवू शकेल. माझे पप्पा रडत रडत आईला सांगत होते की आपल्याकडे पैसे नाहीत, विकायला दागिने नाहीत किंवा इस्टेट देखील नाही. सर्व पैसे औषधोपचारासाठी आधीच खर्च झालेत. मित्रांनो, घटना इथेच संपत नाही. त्या छोट्याशा मुलीचे आणि केमिस्टचे संभाषण ऐकून तो परदेशी पाहुणा तिच्या जवळ आला आणि म्हणाला, तू किती पैसे आणलेत चमत्कार घेण्यासाठी? त्या इवल्याशा 5-6 वर्षाच्या लेकराने आपली छोटी मूठ उघडली आणि सर्व नाणी त्या पाहुण्याच्या हातावर ठेवली. त्याने जेव्हा ती मोजली तेव्हा ते होते 21 रुपये 50 पैसे. तो पाहुणा त्या निष्पाप आणि निरागस बालिकेकडे पाहून हसला आणि म्हणाला, बेटा तू चमत्कार विकत घेतलास, चल मला तुझ्या भावाकडे घेऊन चल. आणि हा पाहुणा जो आपल्या केमिस्ट मित्राला भेटायला अमेरिकेहून आला होता, तो दुसरा तिसरा कोणी नसून न्यूयॉर्कचा प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर जॉर्ज अँडरसन हा होता. त्या सर्जनने त्या मुलीच्या भावाची सर्जरी अवघ्या 21 रुपये 50 पैशात केली आणि त्या मुलाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. सर्जरी झाल्यानंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडताना डॉक्टर जॉर्जने त्या मुलीला उचलून घेतलं आणि म्हणाला, बेटा कोण म्हणतो चमत्कार विकत मिळत नाही? जरूर मिळतो, जरूर मिळतो. ते इवलसे लेकरू मोठ्या श्रद्धेने चमत्कार विकत घेण्यासाठी केमिस्टकडे गेलं होतं. निसर्गाने तिचे प्रयत्न, तिचे सत्कर्म, तिची श्रद्धा खरी ठरवली. मित्रांनो, तुमची नियत साफ आणि उद्देश जर चांगला असेल ना, तर कोणत्या ना कोणत्या रूपात निसर्ग तुमची नक्की मदत करतो. सांगायचं तात्पर्य इतकंच की निसर्ग हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे, सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.